नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आम्ही जरा बाहेर आलो होतो, म्हणजे आईंना म्हणजे सासूबाईंना पाण्याचा ना माठ घ्यायचा होता. तर बघा इथे मी तुम्हाला बरेचदा म्हणजे ही जागा दाखवली आहे. डोंबिवलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा कल्याण आणि डोंबिवलीच्या मधला जो रस्ता लागतो, जो MIDCचा रस्ता म्हटला जातो, तर ह्याला गरडा सर्कल सुद्धा म्हणतात. जे इथे जवळपास कुठे राहत असतील तर त्यांना नक्कीच माहिती असेल. तर इथे ना आता सीझन वाईज म्हणजे सगळ्यात येते काही ना काही घेऊन येतात. तर आता जसं आपली गरमी सुरू होते, उन्हाळा सुरू होतोय, तर आता बघा किती प्रकारचे इथे माठ आलेले आहेत. अगदी कलर पासून, व्हाईट पासून, वेगवेगळ्या शेप पासून, छोटे मोठे नळवाले, साधे असे, ते सिंहाच्या तोंडाचे वगैरे असे खूप सारे बघा, काळ्या रंगाचे सुद्धा. तर भरपूर प्रमाणात इथे माठ अवेलेबल झालेले आहेत आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे. तुम्ही ते बार्गेनिंग सुद्धा करू शकता. तर ज्यांना हवे असतील ना, तर त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेशन म्हणून मी शेअर केलं की बाबा खूप माठ आलेत. आणि माझा जो पाण्याचा माठ आहे ना, तो खरंच तुम्हाला सांगू, इतकं पाणी थंड होतं ना की फ्रीजला सुद्धा लाज वाटेल इतकं पाणी त्याच्यात थंड होतं. तर आणि हेल्दी असतं, म्हणजे माठातलं पाणी नेहमीच आरोग्यदायी असतं फ्रीजच्या पाण्यापेक्षा. तर म्हणून आता उन्हाळ्यात आपल्या घरात पाण्याचा माठ नक्की असला पाहिजे. पण माठ घेताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या. त्या म्हणजे माठ घेताना तिथे चेक करूनच तुम्ही माठ घरी आणा. कारण शेवटी तो मातीचा माठ आहे. कुठे काही थोडंसं पण लिकेज, डिफेक्टिव्ह काही असू शकतं. नळ लावताना काही प्रॉब्लेम असू शकतो. आता समोरच तुम्ही बघा गंमत, बघा त्याने वरून पाणी टाकलंय आणि खालून नळातून पाणी सगळं गळतंय. तर त्याला तेच म्हटलं की अरे इथे समोरच एवढं गळतंय नळ. तर असं होतं बऱ्याचदा. आम्ही 2-3 म्हणजे आम्ही बऱ्याचदा इथून माठ नेलाय ना, तर कधी कधी माठ गळतो सुद्धा किंवा काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात. तर मग परत घेऊन जावं लागतं, परत चेंज करून आणावं लागतं. तर त्यापेक्षा तुम्ही जर घ्यायला गेलातच कुठेही, असं नाही म्हणत आहे की इथेच, कुठेही तुम्ही आता माठ घ्यायला जाल ना, तर तिथे पाणी घालून नळाच्या वरपर्यंत थोडंसं पाणी घालायला सांगा. आणि मग पाणी कुठे झिरपतंय का किंवा नळ कुठे लिकेज होतोय का, तर हे तुम्हाला तेव्हाच कळून जाईल. तर माठामध्ये चेकिंगसाठी पाणी भरून ठेवलंय आणि तोपर्यंत आम्ही इथे झाडांच्या इथे फेरफटका मारतो. झाडं इतकी समोर दिसतात आणि बघणार नाही असं तर होऊच शकत नाही. तर आईंना पण झाडांची खूप आवड आहे आणि आम्हाला पण खूप आवड आहे. तर नर्सरीपेक्षा ना मी जास्तीत जास्त आता इथेच येते झाडं घ्यायला. एक तर रिझनेबल पडतात खूप आणि हे लोक पण खूप व्हरायटी आता झाडांची घेऊन येतात. म्हणजे इनडोर प्लांट्स आपण स्पेशली जे म्हणतो, ज्यांच्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहे, ऊन येत नाही, तर असे जे घरात आपण झाडं लावायचे ते तुम्ही इथून घ्या. तुम्हाला खरंच खूप स्वस्त पडतात आणि क्वालिटी पण चांगली आहे त्यांची. तर हे बघा, जे मी पीस लिली तुम्ही म्हटलं होतं ना कुठून घेतलं होतं, तर मी इथूनच आणलं होतं ते पीस लिली आणि अगदी भरगच्च. आणि त्यांच्या एवढ्या कुंड्यांमध्ये पण ना झाडं किती छान सर्व्हाइव्ह करतात बघा. आणि आपण घरी आणलं की झाड तेवढं जसं त्या झपाट्याने वाढलं पाहिजे किंवा जशी ग्रोथ झाली पाहिजे तशी होत नाही. कदाचित ते लोक काही ना काही खतं जास्तीचे वगैरे असं घालत असतील. तर म्हणून मी खतांच्या बाबतीत पण त्याला विचारलं. तर यांच्याकडे ना बरीच वेगवेगळी खतं सुद्धा अवेलेबल आहेत, ती सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून घेऊन जा. तर बघा, आम्ही हा चेक करून हा माठ घेतला पाण्याचा. त्यानंतर आईंना ते रबर प्लांट हवं होतं ते घेतलं, पीस लिली घेतलं आणि एक छोटंसं मी असं जे शोचं झाड असतं ना वेलींचं, तर तसं गुच्छ वेलींचं असं झाड घेतलं. इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ कुंड्या सुद्धा इथे मिळतात. तर तुम्हाला हवे असतील, तुम्ही जर निसर्गप्रेमी आहात किंवा माठ घ्यायचा असेल, तर नक्कीच या साईडला एकदा तरी व्हिजिट द्या. तर आजचा आहे शुक्रवार आणि आता सकाळी रोज कंपल्सरी झाडांना पाणी घालावंच लागतं. जितकी तुम्हाला झाडांची आवड आहे ना, तर तितकंच तुम्हाला कष्टही घ्यावं लागतं त्याच्यासाठी. कारण आता इतका उन्हाळा पडलाय की आपल्यालाच थोड्या थोड्या वेळाने पाणी नाही प्यायलं तर घशाला कोरड पडते. तर झाडं तर अगदीच नाजूक जीव आहे. तर म्हणून खूप म्हणजे प्रत्येक, मी जिथे जिथे आता प्रत्येक खिडक्यांमध्ये जिथे जिथे झाडं लावली आहेत ना, तिथे सगळीकडे मला पाणी घालावं लागतं. आणि मनात हा पण प्रश्न येतो की जर आता आपण बाहेर गेलो समजा 2-3 दिवसासाठी म्हणा किंवा जास्त दिवसांसाठी, तर काय व्हायचं आपल्या झाडांचं. आणि तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व करा नेहमी की जेव्हाही तुम्ही कधी बाहेर जाता ना, तर तुम्ही समजा कोणाला जरी दुसऱ्या व्यक्तीला पाणी घालायला सांगितलं असेल,
पण तरी तुम्ही आल्यानंतर तुम्ही झाडांचा चेहरा व्यवस्थित बघा. तुमची झाडं जशी आधी तुम्ही असताना जशी फ्रेश वाटत होती ना, तशी वाटत नाहीत. अगदी हिरमुसल्यासारखी वाटतात. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही 2-3 दिवस परत झाडांना पाणी घालायला सुरुवात करता, तेव्हा पुन्हा ती तशीच मस्त टवटवीत व्हायला लागतात. म्हणजेच झाडांना सुद्धा फक्त पाणी नाही, तर माणसांचं प्रेम आणि माणसांचा सहवास सुद्धा हवा असतो. तर आज ना देवी आईसाठी छान हार आणला होता मोठा. आता सध्या गजरे येत नाहीयेत, कारण तुम्ही बघताय खूप कडक उन्हाळा पडलाय, त्यामुळे गजरे भेटले ना तरी पण असे लगेच खराब होतात, लगेच कोमेजून जातात. तर म्हणून शक्य तितकी फुलंच मी सध्या घेऊन येते चांगली. तर मंगळवारी, शुक्रवारी, इतर दिवशी मी काय करते, रोज देवीच्या इथे फक्त एक गुलाबाचं फुल ठेवते किंवा जेही फुल असतं तर ते फुल ठेवते. तर ही जी फ्रेम आहे ना महालक्ष्मी आईची, ही कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा विचारली गेली. तर ह्याचे खूप सारे आधीचे व्हिडिओज आहेत, तुम्ही आधीचे व्हिडिओ चेक करा. आणि ज्यांना पण हवी असेल अशी फ्रेम, ही तर मी कोल्हापूरवरून आणली होती, पण ज्यांनाही हवे असतील तर आता इथे पण बऱ्याच ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. आपलेच जे दहिवडकर दादा आहेत, योगेश दादा, त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल होतील. आणि आता फक्त महालक्ष्मी आईचीच नाही, तर आता प्रत्येक देवींची याच्यामध्ये फ्रेम निघालेली आहे. म्हणजे रेणुका माऊलीची, तुळजाभवानी आईची, परत तुमची जर कोणी म्हणजे तुमची जी कुलदेवी असेल तर त्यांची सुद्धा, ते समजा तुम्ही म्हणजे बनवायला दिलत ना, तर तसं बनवूनही देतात. इथे मी मंदिर बनवण्याच्या ना आधीच विचार केला होता की इथे मी देवीची जी फ्रेम आहे ती मी माझ्या देवघरातच ठेवेन. आणि तुम्हाला खरंच सांगते की ह्या देवीच्या या फ्रेममुळे ना माझं देवघर आणखीन असं खूप भव्य आणि खूप छान वाटतं. म्हणजे मी खरं सांगते की मी शब्दातही सांगू शकत नाही, इतकं मला म्हणजे खूप सुंदर वाटतं देवघर. तर जो मी तुम्हाला काल स्प्रे दाखवले होते वेगवेगळे, तर ते स्प्रे बघा मी अशी छान सगळीकडे शिंपडते आणि इतकं इतकं प्रसन्न वाटतं ना. त्याचा जो सुगंध आहे ना, त्या सुगंधामुळे खूप वातावरण प्रसन्न होतं. तर हे जे मी आज आज शुक्रवार आहे, तर हळदीचं लेपन करणार, ते लेपनामध्ये सुद्धा मी हे केसर गुलाब म्हणून माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर ते मी याच्यामध्ये मिक्स करते. आणि तुम्हाला खरं सांगू, दिवसभर जोही माणूस घराच्या आतून बाहेर, बाहेरून आत जसंही जात असेल ना, तर इतका सुगंध सुंदर येतो ना. तर कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी का दादानी कमेंट केली होती की गोमूत्र सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. तर खरंच आहे ताई किंवा दादा, गोमूत्र सर्वात सर्वात श्रेष्ठ आहे. पण काही वेळी, काही ठिकाणी आपल्याला काही म्हणजे ज्या दुसऱ्या गोष्टी असतात ना, तर त्याही आपल्याला वापराव्या लागतात. तर गोमूत्र शिंपडणं ते पॉझिटिव्हिटीसाठी आहे, किंवा जी पण नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपण गोमूत्राचा वापर करतो. पण जर तुम्हाला फ्रेशनेस किंवा जर तुम्हाला वातावरणामध्ये प्रसन्नता आणायची असेल ना, तर असे सुगंधी जी आपण अत्तर जसं आपण वापरतो किंवा आपण शरीराला स्वतःला डिओ वापरतो, तर तसंच देवांना सुद्धा सुगंध खूप आवडतो किंवा पॉझिटिव्हिटीला सुद्धा सुगंध खूप आवडतो. तर फक्त स्वच्छ करून उपयोग नाही. तिथे जर आपण अगरबत्ती लावतो, एखादी अगरबत्ती चालू असते तोपर्यंतच छान सुगंध येतो, अगरबत्ती संपल्यानंतर सुगंध निघून जातो. पण हे जे अत्तर तुम्ही स्प्रे केलेत ना, तर अगदी बराच वेळ याचा सुगंध आपल्या घरामध्ये राहतो. त्यानंतर धूप सुद्धा लावते. तर म्हणजे देवींचे जे वार असतात ना, मंगळवार, शुक्रवार, तर तेव्हा मी सकाळचा सुद्धा धूप लावते. इतर वेळी फक्त संध्याकाळचाच धूप लावते. आणि धूपामध्ये पण तुम्ही जर नारळाची करवंटी लावलीत ना, तर नक्कीच तुमच्या घरात सगळं काळं काळं होणार. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही हे वाटी धूप आहेत ना, हे लावलेत ना, अजिबात घरात काळं होत नाही. आणि वरचे वर आपण सतत पुसत असतो, आपला हात फिरत असतो, तर त्यामुळे नाही होत काळं. तुम्ही माझ्या इथे घरामध्ये बघत असाल, जास्तीत जास्त माझ्या इथे लाईट कलर आहे, पांढरा रंग आहे, पण तरीही असं काळं किंवा असं धुळीचं तुम्हाला दिसत नसेल.
तर या धुपामुळे ना खूप फरक पडतो. एक तर पहिली गोष्ट तर आपल्या घरामध्ये नेहमी सतत पॉझिटिव्हिटी राहते, नेगेटिव्हिटी निघून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे की अजिबात घरामध्ये काळं होत नाही. आणि हे वाटी धूप घेताना ना तुम्ही एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, ती म्हणजे की आता गाईच्या शेणाचे धूपकप बनलेले असतात. ते जर तुम्ही लावलेत ना तर आणखीन असं मस्तच वातावरण वाटतं. जसं आपण गावाकडे गेल्यावर जसं चूल पेटवल्यानंतर बघा कसा एक वेगळाच असा छान सुगंध येतो. तर तसा सुगंध, आणि त्याला पंचगव्य पण म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण सगळ्या गोष्टी घातलेले असतात, गोमूत्रापासून, गाईच्या शेणापासून सगळं. तर त्यापासून आता जे धूप बनवतात ना, ते आणखीन प्रभावी आणि आणखीन त्यांचा सुगंध असा घरभर पसरतो. तर मी तरी धूप केला ना, तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामधून मी धूप फिरवते. म्हणजे सकाळी तर मी मंगळवारी आणि शुक्रवारी करते, पण इतर वेळी जेव्हा संध्याकाळी रोज धूप लावते, तर तेव्हा संपूर्ण घरामधून धूप फिरवते. म्हणजे कुठलीही घरातली एकही जागा जिथे धूप पोहोचणार नाही असं होत नाही. संपूर्ण घरामध्ये धूप फिरवला जातो. तर हे एक पार्सल आलेलं आहे. तर काय आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला. आणि या बाबतीत ना काल म्हणजे या वस्तू ज्या मी दाखवते तर त्या बाबतीत काल काही कमेंट्स होत्या. तर त्याचं सुद्धा म्हणतात नक्की एक्सप्लेनेशन किंवा त्याच्या बाबतीत काही गोष्टी ज्या मला वाटतायत पण त्या तुम्हाला माहिती नसतील किंवा कळत नसतील तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हे काय आलंय कुरिअर ते मी तुम्हाला दाखवते. तर खूप सुंदर अशी ही गोष्ट आलेली आहे. ते म्हणजे की मी जो मागे करंडा मागवला होता हळदी कुंकवाच्या वेळेला, मागवला नव्हता खरं तर, रियाताईंनी पाठवला होता आणि मला खूप आवडला होता प्रचंड. आणि आणखीन माझी एक मैत्रीण आहे, त्यांना सुद्धा हवा होता, तर म्हणून त्या मला म्हणाल्या की तुम्हीच मागवा, मग मला हवा आहे तो करंडा. तर म्हणून मी त्यांच्याकडून पुन्हा मागवला होता. आणि ह्यावेळेला काय केलं ना, मी थोडेसे त्यांना चेंजेस करायला सांगितले होते. जे मला वाटले की म्हणजे चेंजेस केले ना तर खूप फरक पडेल त्याच्या, म्हणजे त्याच्या दिसण्यामध्ये पण फरक पडेल आणि त्याच्या जे आपण यूज करतोय त्याचा यूज पण आणखीन चांगल्या प्रकारे करता येईल. तर मी तुम्हाला करंडा, तर त्यांची पॅकिंग तुम्ही बघा किती मस्त पॅकिंग करतात. इतर वेळी बॉक्स सुद्धा असतो आतमध्ये परत प्लास्टिकचा, त्या बॉक्समध्ये ते पॅकिंग करून पाठवतात. त्यामुळे कारण या मातीच्या वस्तू आहेत, थोडा इकडे तिकडे धक्का लागला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा ह्या करंड्याचा रंग इतका फ्रेश आणि इतका सुंदर वाटतो आणि त्याच्यावरती काम जे केलंय ना ते पण खूप छान आहे. तुम्ही खूप साऱ्या गोष्टींसाठी याचा वापर करू शकता. एक तर आता लग्नाचे सीझन सुरू होत आहेत, रुखवतामध्ये ठेवायला खूप बेस्ट आहे. कोणाला गिफ्ट देऊ शकता. हे असे जे गिफ्ट जर तुम्ही दिलेत ना तर ते व्यक्ती आयुष्यभर ती गोष्ट लक्षात ठेवेल. आयुष्यभर जेव्हा जेव्हा ती वस्तू निघेल तेव्हा तेव्हा तुमचं नावही निघेल आणि इतर लोकही त्याची तारीफ करतील. तर बघा ही गोष्ट मी ताईंना सांगितली होती, ती म्हणजे मला करंड्यावरती अशा प्रकारचे झाकण हवे होते. कारण जेव्हा मी वापरलं ना हळदी कुंकूच्या नंतर, तर कसं होतं, ओपन राहिलं ना तर हळदी कुंकू किंवा तांदूळ लवकर खराब होतात, त्याच्यावरती धूळ बसते. तर म्हणून असे झाकण असतील तर आपण आपल्या देवघराच्या इथे सुद्धा हा करंडा ठेवू शकतो किंवा आपल्याकडे काही प्रोग्राम असतील तर तेव्हाही आपण ह्याचा वापर करू शकतो. तर मी 3 झाकण त्यांना एक्स्ट्रा द्यायला सांगितले होते. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी जो करंडा आहे तर हळदी कुंकूचा, तर त्याला मी ते 3 झाकणं लावणार आहे. आणि हे 3 झाकण जे एक्स्ट्रा त्याने दिले ते हे या करंड्याला लावणार आहे. तर फक्त झाकण लावल्यानंतर त्या करंड्याचं स्वरूप, त्याचं रूप किती पटीने बदललंय बघा. किती 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 सुंदर वाटतं. मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हवा असेल, मागवायचं असेल, तर नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे जिथे आपल्या व्हिडिओचं टायटल येतं ना त्याच्या खाली बघा मोर म्हणून ऑप्शन येतं, तिथे जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तिथे मिळून जातील. किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करून देईन. हवा असेल तर नक्की ऑर्डर करा. खूप छान आहे, खरंच मनापासून सांगते. अगदी तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही, इतका सुंदर असा हा करंडा आहे.
हा जो करंडा मागवला आहे हा मी रियाताईंकडून मागवला आहे. तुम्हाला माहिती असेल ज्यांच्याकडून आपण महालक्ष्मीच्या वेळेला पावलं मागवली होती, छोटे मी जे करंडे मागवले होते ते, आणि हे त्यांनी जे लास्ट टाइम पाठवलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करून त्यांनी पाठवलं आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट करण्यासाठी वगैरे पण खूप सुंदर आहे. नेहमी लक्षात राहील त्यांच्या असं काही गिफ्ट केल्यानंतर. तर हे याचा जो नंबर आहे त्यांचा तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ज्यांना ऑर्डर करायचं असेल तुम्ही नक्कीच मागवू शकता. खूप छान आहे ही वस्तू. त्यानंतर ज्याही वस्तू मी तुम्हाला दाखवते आता रेग्युलर काही ना काही जे मी मागवते, वापरते आणि जे येतं आहे माझ्यापर्यंत, त्याच्या मागचं एक कारण म्हणजे हे सांगायचं एक कारण की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त ॲडव्हर्टाईज करण्यासाठी दाखवतात. किंवा एक कमेंट आली होती मला अशी की तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला काय एवढं सगळं घ्यायला किंवा करायला. तर बघा, प्रश्न फक्त पैशाचा नसतो, प्रश्न असतो आवड आणि सवड, या दोन्ही गोष्टी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या म्हणजे हेतूने किंवा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याबद्दल विचार करताय, पण तुम्ही हाही विचार करा की आज जो हा व्हिडिओ आहे तो अगदी लाखो लोकांपर्यंत पोचतो. तर जे हे असे घरगुती छोटे छोटे बिझनेस आहेत, ज्या स्त्रिया घरगुती असे छोटे बिझनेस करून काहीतरी करू पाहत आहेत, काहीतरी कमवू पाहत आहेत, किंवा जे मोठे जरी स्टोर आहेत जसे आता बाप्पा मोरया स्टोर आहे त्यांचं जेव्हा मी काही प्रोडक्ट्स आता दाखवते, एक तर पहिली गोष्ट तर जे पण माझ्याकडे प्रोडक्ट्स येतात पहिले मी जेन्युअनली चेक करते की ते खरंच तेवढे पात्र आहेत का, की मी आणखीन तुमच्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवू किंवा मी स्वतः वापरून बघते आणि त्यानंतरच ते तुम्हाला रेकमेंड करत असते. असे भरपूर मेल्स येतात, भरपूर मेसेजेस येतात इन्स्टावरती. कितीतरी जणांना मी नाही म्हणते, कारण मला जे प्रोडक्ट्स पटत नाहीत, मला जिथे प्राईस त्यांची पटत नाही ते मी तुमच्यापर्यंत येऊ पण देत नाही. पण कधी कधी काय होतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तर प्रत्येकाला अपेक्षा असते की माझंही प्रोडक्ट ताईने दाखवावं, मलाही थोडीशी कुठेतरी मदत मिळावी, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. पण तर म्हणून मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवत असते की रोजचं मी तेच काहीतरी रुटीन जे तुम्हीही करता तेच दाखवण्यापेक्षा जर काहीतरी वेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या तर तुम्हाला कदाचित त्याची गरज नसेल, पण जे लाखो लोक बघतात त्यातल्या बऱ्याच लोकांना त्याची गरज असते, घ्यायचं असतं. आणि फक्त असं नाही की पैसा आहे म्हणून असं नाही आहे, तर कोणाला आवड असते, कोणाला काही गोष्टी द्यायच्या असतात, गिफ्ट म्हणून द्यायच्या असतात. असं आपण कितीतरी वस्तू खरेदी करतो, पण त्यातल्या अशा ज्या चांगल्या गोष्टी, ज्या चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या प्राईज वाईज, अशा ज्या म्हणजे आपल्याला माहिती नसतं की खरंच कुठे घ्यायचं, कुठे मिळतं. आपण बघतो भरपूर इतर व्हिडिओजमध्ये पण भरपूर गोष्टी बघतो, सगळेच जण त्या गोष्टी दाखवतात असं पण नाही, फक्त व्हिडिओजमध्ये दाखवतात. ते कुठून आणलं, काय आणलं हे सुद्धा कोणी कधी कधी शेअर करत नाही. मला असं वाटतं की जे मला मिळतं आहे ते तुम्हालासुद्धा मिळावं. आणि हाही प्रयत्न असतो की कधी कधी ज्यांना खरंच शक्य होत नाही घेणं तर त्यांना थोड्याशा रिजनेबल रेटमध्ये सुद्धा अवेलेबल होतात त्या गोष्टी, असं सुद्धा बऱ्याचदा केलेलं आहे. तर मग फक्त एकाच गोष्टीने विचार न करता थोडंसं चांगला विचार करूया, सगळ्यांना चांगल्या गोष्टी मिळू दे, सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा सगळं पूर्ण होऊ दे, हाच विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो. तर म्हणून आणि हे सगळं म्हणजे तुम्हाला जे सगळ्या गोष्टी दिसतात ना ते हे सगळे तुमचे चांगले आशीर्वादच आहेत की ज्यामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकले. आणि ती गोष्ट मी नेहमी माझ्या डोक्यात ठेवते की कुठेही पोचू दे, मी कुठल्याही लेवलला पोचू दे, कुठेही पोचू दे, पण माझे पाय हे नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत. आणि त्यासाठीच माझा हा प्रयत्न असतो की तुम्ही आज जो माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे, मी जीही गोष्ट दाखवते तुम्ही लगेचच त्या गोष्टी डोळे बंद करून घेता, तर माझीही ती जबाबदारी असते की चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. त्यामधून तुमच्यासाठी तुमच्याबद्दल काही, आता जसं मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉड होतात, पैसे घेतले जातात, गोष्टी तिथपर्यंत पोचवल्या जात नाहीत, किंवा एक गोष्ट चांगली दाखवली जाते नंतर दुसऱ्या गोष्टी चांगल्या पोचवल्या जात नाहीत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि तुम्हाला माहिती नसतं की खरंच ह्याच्यामागे किती काही गोष्टी असतात. फक्त एक वस्तू दाखवली म्हणजेच आमचं काम संपत नाही. तर माझं असं मत असतं की पुढेही
म्हणजे जे वेंडर असतात किंवा ज्यांच्याकडून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार असतात, तर त्याचाही व्यवस्थित ट्रॅक मी नेहमी ठेवत असते, चेक करत असते. कारण बरेच लोक असे सुद्धा मिळतात त्याच्यामध्ये की सुरुवातीला खूप छान गोड गोड बोलतात आणि नंतर मग त्यांचे जे खरे रंग आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. तर अशाही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सुद्धा टॅकल कराव्या लागतात. पण त्यातून सुद्धा माझं हेच मत असतं की बाबा नाही, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी ह्या पोचल्याच पाहिजेत. तर म्हणून इतर जी कामं आहेत जी तुम्हीही करता मीही करते, तर ती कामं दाखवण्याच्या प्रिफरन्सपेक्षा मला असं आवडतं की मी तुमच्यापर्यंत काहीतरी छान छान नवीन नवीन घेऊन येऊ. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, जर गरज नसेल तर फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून बघा, जे आपण इतर वेळी टी व्हीला किंवा विंडो शॉपिंग जसं आपण म्हणतो तसं म्हणून बघा. जेव्हा इन फ्युचर तुम्हाला कधी त्या गोष्टीची गरज लागली तर व्हिडिओ आहे, तुम्ही तिथे जाऊन त्या गोष्टी चेक करू शकता. तर असं सगळं असतं माझं या वस्तू दाखवण्याच्या मागचं जे कारण आहे ना, ते मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.